ओके. सो वेलकम ऑल. जसं की आपला हा 3 ते 4 दिवसांचा डाउजिंगचा सेशन होता. त्या डाउजिंगच्या सेशनमध्ये आपण कोकोनट डाउजिंग आणि नॉर्मल पेंडुलम डाउजिंग शिकलो. त्याचबरोबर आपल्या स्वतःची एनर्जी, एकाग्रता कशी वाढवावी यासाठी हा आपण एक स्पून घेतला होता. तो स्पून बेंड कसा होतो हे आपण शिकलो. सो मी हे जे तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये जे काही शिकवलं, नॉलेज दिलं, तर तुम्हाला काय वाटतं, त्याच्यावर ट्रस्ट ठेवताय का तुम्ही? आणि तुमचा ट्रस्ट वाढलाय का आता? सो त्याच्याबद्दल हा, खूप थोडक्यात वाढलंय. प्रत्येकाने एकेकाने सांगा, हो तुम्हाला मॅडम. आवडलं असेल तर. हा, मीरा मॅडम बोला. हो मॅडम, वाढलाय ट्रस्ट. ओके, कसा वाढला? आधी तुम्हाला विश्वास होता का हे सगळं काम करेल का? आधी म्हणजे तुम्ही कोकनटचं ते डाउजिंग मध्ये सांगितलं ना, तेव्हा मागे आता स्वामींचा सप्ताह होता आमच्या इथे शिवडी भोयवाडा केंद्रामध्ये. तिथे एक भाऊ आलेले, ते हा. रेकी देत होते बऱ्याच जणांना, आणि त्यांनी माझी एनर्जी चेक केली तर नारळ अक्षरशः असा घेतलेला पटकन असा पुढे होत होता. ते हा. बोलले तुम्हाला पुढून निगेटिव्हिटी टाकलेली आहे म्हणून, असं हा. पुढून तुमच्यावर टाकले. म्हणजे बहुतेक हेच ना मॅडम, करणी वगैरे. नाही, ते जाऊ दे. ते हा. सोडा आता आपण. हा, मी तर मग तेव्हा फीडबॅक मग मला घेते तो विश्वास त्याच्यावरच आहे फक्त. होता. विश्वास होता आणि मला मग शिकायचं होतं. अरे बापरे, हे काय आहे, आपण स्वतः पण बघून स्वतःच स्वतः करू शकतो. आणि आता खूप म्हणजे विश्वास बसला. तुम्ही जे काय चमचाचं सांगितलं किंवा आता नारळवडचं, पेंडुलमचं, ओके. त्यामुळे विश्वास आहे. येस, स्नेहल मॅडम, काय वाटलं तुम्हाला? नारळ होईल की नाही माझा उभा, राहील की नाही? काही शंका कुशंका होत्या? स्नेहल रसा. हॅलो मॅम. हा. हा, म्हणजे जेव्हा आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडतात ना, तेव्हा थोडीशी शंका येते आपल्या मनामध्ये. पण जेव्हा खरंच मी 2 दिवस ट्राय करते, चमचा वगैरे बेंड होते माझा, किंवा नारळ पण लगेचच उभा राहिला, व्हायब्रेशन जाणवले. जेव्हा आपण स्वतः करतो ना, तेव्हा आपला विश्वास बसतो त्या गोष्टीवरती, आणि कॉन्फिडन्स लेवल पण वाढले खूपच ओके. आणि त्याच्यामुळे. पेंडुलम बद्दल काय म्हणाल? पेंडुलम आपण स्वतः फिरवतो की तो स्वतःच फिरतो त्याच्या मर्जीने? नाही नाही, तो स्वतः फिरतो त्याच्या मर्जीने, बरं, आपण ते नाही हातात फिरवत. घेतल्यानंतर कळलं तुम्हाला, फील झालं? म्हणजे व्हायब्रेट होतो इथे, इथे खूप व्हायब्रेट होतो तो, म्हणजे आणि ते ते तुम्ही जाणवतं जेव्हा लगेच. स्वतः त्याचा वापर केला तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळल्या का? हो हो, जेव्हा मी स्वतः वापरलं तेव्हाच कळाल्या त्या. ओके. येस, आणि स्वप्ना खूप छान मॅडम. एक्सपिरियन्स होता मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. स्वप्ना मॅडम काय बोला? ऍक्च्युली तुम्ही म्हणालात म्हणून तर या सगळ्याचा विश्वास होताच. पण ड्राउझर जेव्हा युज केला, ऍक्च्युली हा माझा कॉपर किंवा हे जे म्हणतो ना धातूचा ड्राउझर आहे, हा माझ्याकडे कित्येक वर्षांपासून आहे. ऍज अ क्युरिओसिटी मी घेतलेला, पण त्याचा माझा उपयोग होईल असं मला आज ते होतंय. पण अक्षरशः या गोष्टींवर आज माझा पूर्णपणे विश्वास आहे. नारळ तर अक्षरशः मॅजिक. आणि चमचा पण तुम्ही म्हणाल ना, फर्स्ट डे तुम्हीच ऑब्झर्व्ह केलं, पण आता मला हे बघा, असा चमचा पकडल्यानंतर सरळ दिसतोय, तो कर्व्ह झालेला आहे. आणि ही खरंच एक खूप छान एनर्जी आहे. आणि ड्राउझिंग हा प्रकार म्हणजे मला तर खूपच क्युरिओसिटीचा होता. मी अगदी सुरुवातीपासून म्हणत होते, की मला ड्राउझिंग, ड्राउझिंग, ड्राउझिंग. पण आज ते बघते ना, तर अक्षरशः खूप छान वाटतंय. शिकले त्याबद्दल तर खूप छान वाटतंय. ओके, चला. क्रांती मॅडम बोला. मला पण मॅडम, सुरुवातीला तुम्हाला वाटलं होतं का घरात बसून मी एवढं सगळं शिकेन म्हणून? नाही नाही, कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणजे भेटला हे आमच्यासाठी खूप मोठं आहे, म्हणजे गुरु म्हणून. आणि मला असं वाटतच नव्हतं की हे नारळाचं पण, मला म्हणजे आता मनात अशी शंका होतीच की काय माहित म्हणजे हे होतंय का नाही. आता सगळे जर म्हणायला लागले, खरं माझं होईना, त्यामुळे मला अजून असं वाटायला लागलं. पण थोड्याच वेळात म्हणजे असे मला व्हायब्रेशन जाणवायला लागले. आणि त्यावेळेला मला असं म्हणजे इतके असे मी त्याच्याकडे बघायला लागले की ते नंतर असं उभाच राहिला. मग एकदम म्हणलं की नाही, काहीतरी कोणती तरी शक्ती आहे. आणि तुमच्यावर मॅडम आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं तुम्ही काय असं सगळं योग्यच देणार. ओके, थँक्यू सो मच. येस, शिवानी आणि मॅडम. तुम्ही आम्हाला गुरु म्हणून लाभला, हे आमचं नशीब आहे. थँक्यू सो मच. खरंच 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 खूप मोठी गोष्ट आहे. येस, थँक्यू सो मच. शिवानी मॅडम, आवाज नाही येते तुमचा. आतापर्यंतचा मॅजिक कोर्स वाटला हा. ओके मॅडम, आवाज मजा का आली. कमी येतोय तुमचा एवढा? आतापर्यंतचा मॅजिक कोर्स आला. ओके, थँक्यू सो मच. खूप मजा आली, खूप मजा आली. मजा आली आता सेशनला, खूप पूर्ण प्रॅक्टिकल सेशन होते. मजा आली सगळ्या सेशनला. येस मॅम. सगळ्याला. ओके. तुम्हाला किती दिवसांनी भेटून मजा आली. थँक्यू सो मच. यश, खूप छान कोर्स मनीषा आहे. मॅडम. तुमच्याबद्दल प्रश्नच नाही, तुम्ही ग्रेटच आहे. थँक्यू सो मच. मनीषा मॅडम.
मॅडम तुम्ही ना एक जादूची छडी दिली आता आमच्या हातात. कारण रोज खूप प्रश्न पडतात आणि ते कुणाला विचारायचे अवघड होऊन बसतं ना सगळंच. आपल्या मनासारखी उत्तर येत नाहीत. आता मी मगाशी ना कितीतरी प्रश्न विचारले पण पहिल्यांदा मी जेव्हा बसलेले या जागेची ही एनर्जी चेक करत होते, बिलकुल हलला नाही आणि आताही हलत नाही. पण जे जे मी प्रश्न नंतर काहीतरी त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मे बी. विचारले ना ते सगळ्या वेळेस खूप व्हायब्रेट होत होता. म्हणजे ही जादू. ओके. हॅलो. चलो, खूप खूप थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. येस, स्वाती मॅडम बोल. हा मॅडम, मला आता ह्याच्यावर खरंच खूप विश्वास बसलाय. तो चमचा ना खूपच म्हणजे मी बघतीये ना, तर मला असं एकदम वाटतंय की काहीतरी कोणी दुमडून ठेवलाय का त्याला. अक्षरशः असा झालाय तो. मलाच खूप आश्चर्य वाटतंय या गोष्टीच माहितीये. बघा एवढी त्याला पॉवर घेतलं तुम्हाला निसर्गाने दिलीये, या परमेश्वराने दिलीये, त्याचा चांगला उपयोग करा. नाही करणार ना मॅडम. खरं तर Yes. ह्याच्यासाठी आणि तुमचे सगळ्यात धन्यवाद. महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. खूप स्वतःवर खूप ट्रस्ट बदलले ठेवायला मी शिका. तुम्हाला स्वतःमध्ये भेटल्यापासून. कॉन्फिडन्स निर्माण करा. यू कॅन डू इट. लक्षात ठेवा. तुम्ही जर मी मला खूप करू शकते बदलवले. तर तुम्ही सुद्धा करू शकता. कोणीही करू शकतं. फक्त तेच स्वतःवरती म्हणाले आपला ना. ट्रस्ट पाहिजे. तुम्ही भेटल्यापासून मी खूप बदलले. थँक्यू. 99%. थँक्यू सो मच. बरं, स्नेहल मॅडमची मुलं काही त्यांना सोडत नाहीयेत, सो त्यांना नाही विचारते मी. क्लिअर आहे. आणि आणखीन एक लक्षात ठेवायचं, 5 कुठले तरी प्रश्न लिहून ठेवा जे तुम्हाला, ज्याचे आन्सर तुम्हाला हवे होते आणखीन कोणाकडून तरी. ते आपण उद्या शनिवारी डावजरला विचारणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे तुमचे कुठलेही 5 प्रश्न रेडी करून ठेवा. आणि ते चार्ट सुद्धा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने 5 चार्ट तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. आता प्रश्न कुठले घेतल्यानंतर चार्ट काय करायचे ते तुम्हाला कळत असेल. ठीक आहे. येस, प्राजक्ता, इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करशील का? मॅडम तो चार्ट सेंड करणार ना, म्हणजे आम्ही लॅमिनेशन करून घेतो ना. हा, ते मी सेंड करेन. पण आता सध्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना, तर तुम्हाला मी सांगितलं ना, तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये ते डी असतो एक हा, कंपास मध्ये. हा. तर ते डी हो. घेऊन ठेवा आणि एखादी स्केल घ्या. बस त्याने तुम्हाला ड्रॉ करायचे चार्ट. आता मी जेव्हा चार्ट पाठवेन तेव्हा पाठवेन, पण तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर चार्ट नाही तुमच्याकडे, मग अचानक तुम्ही चार्ट कसं बनवणार? तर ते सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे ना. त्याच्यासाठी मी तुम्हाला चार्ट कसं बनवायचं ते शिकवलं. सो इझिली तुम्ही 2 मिनिटांमध्ये तो चार्ट बनवू शकता. येस ऑर नो? हो. त्यामुळे कुठे अडून राहणार आहात का तुम्ही? नाही. सो आपला चार्ट असेल नसेल तरी आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे. आपला डावजर नसेल तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे. कुठेही गेलात, एखादी रिंग लावलात त्याला दोऱ्याला, तरी तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं आरामात काढू शकता. क्लिअर आहे? पण काय होतं, आपला डावजर सतत आपल्या बरोबर असेल तर आपली एनर्जी त्या डावजरला कळते आणि त्यामुळे आपल्याला मिळणारी प्रश्नांची उत्तरं ऍक्युरेट असतात. म्हणूनच डावजर नेहमी आपल्या बरोबर असावं. ठीक आहे. आणि त्याला वेळेनुसार क्लिन्झिंग करणं, चार्जिंग करणं फार गरजेचं आहे. क्लिअर आहे? हो. प्राजक्ताला पॉसिबल नाहीये व्हिडिओ ऑन करायला. ओके. ठीक आहे. आता आपण मग शनिवारी भेटूया. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान फीडबॅक दिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.